हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे प्रियंका. आज आपण बनवणार आहोत एक झटपट, कुरकुरीत आणि चविष्ट कारलं फ्राय. कारलं आवडत नाही असं म्हणणाऱ्यांनी सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा बरं का. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी असे छोटे छोटे कारले घेतलेले आहेत. जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही, मध्यम साईजचे. सगळ्यात आधी कारल्याचे पातळ काप करून घ्यायचे आहे. तर पातळ काप करण्याच्या आधी मी पुढचं मागचं टोक हे काढून घेतलं आणि आता या कारल्याला मी आतमधून असं कट करून घेते आणि त्यातल्या काही बिया आहेत त्या मी या चाकूच्या साहाय्याने काढून घेते. आपण चमच्याच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही काढू शकतात. तर मी ह्या अशा बिया काढून घेतल्या आणि मधून छान असं कारलं क्लीन करून घेतलंय. आणि आता या कारल्याचे मी असं खूप छान असे बारीक बारीक काप करते. जेवढा आपण बारीक काप करणार तेवढेच आपले कारले छान कुरकुरीत होतात. जेवढं शक्य होईल तेवढे बारीक काप करा. बघा, मी अशा पद्धतीने छान कारल्याचे बारीक काप करून घेते. मी अशा कारल्याचे छान काप करून घेतलेले आहेत. आणि जर तुम्हाला अजून कडूपणा कमी हवा असेल तर तुम्ही याला मीठ लावून 10 ते 15 मिनिट बाजूला ठेवू शकतात. तर मी याला मीठ लावून 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवले आणि ते नंतर पाण्याने धुवून घेतले. माझा थोडा मीठ लावण्याचा व्हिडिओ शूट झाला नाही आणि नंतर मी पाण्याने धुतल्यानंतर त्यातलं सगळं पाणी आपल्याला हे पिळून काढायचं आहे. तर मी सगळं कारल्यांमधलं पाणी छान असं पिळून काढलं. आणि आता कढई तापवायला ठेवायची आणि त्यात थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल मस्त कडक गरम करून घ्यायचं. तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण जे काही कारल्याचे काप केले ते काप आपल्याला या तेलामध्ये टाकायचे आहे आणि छान असं नीट मिसळून घ्यायचं आहे. तेलामध्ये मी सगळे ही कारले छान मिक्स करून घेते. आता यावर झाकण ठेवून आपण 5 मिनिट हे शिजवून घेऊ. 5 मिनिटानंतर तुम्ही बघता त्या कारल्याचा थोडा कलर चेंज झालेला आहे. म्हणजेच ते थोडे असे शिजून झालेले आहेत. यामध्ये आपल्याला आता चवी पुरतं तिखट टाकायचं आहे. थोडी हळद चिमूटभर हळद टाकायची. आणि थोडं चवीनुसार मीठ. लक्षात ठेवा, आपण या कारल्याला आधी मीठ लावलेलं होतं म्हणून मीठ थोडं अगदी कमी टाकायचं आहे. आणि आता हे सगळं मी तिखट, हळद, मीठ हे मिक्स करून घेते. छान मी हे कारलं या तिखटामध्ये, मिठामध्ये छान मिक्स करून घेतलंय, एकजीव केलं. कारले हे आपल्या डायबिटीजसाठी सुद्धा चांगले असतात. पूर्ण हेल्थसाठी खूप छान आहे खायला. तर आता याला झाकण ठेवून आपण 5-10 मिनटं अजून वाफवून घेऊ, शिजवून घेऊ. तुम्ही बघतायत हे कारलं आपलं छान शिजून झालेले आहेत. तुम्हाला हवे तर अजून याला तुम्ही शिजवू शकतात. अजून कडक करायचे असतील तर तुम्ही कडक करू शकतात. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढे कोणती रेसिपी पाहायला आवडेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चविष्ट खा आणि निरोगी रहा.